तर अजित पवारांच्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांना प्रलोभन आहे आणि निवडणूक आयोगानं याची दखल घेऊन अजित पवारांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी कोल्हेंनी केली आहे। तर मोदींचा विकासाचा टॉवर आणि सिम कार्ड शरद पवारांचं असेल तर मोबाईल चालेल का असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी अजितदादांच्या विधानाचं समर्थन केलंय। पण मला असं वाटतं की माननीय दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना, हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं, मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का, हे सुद्धा माननीय निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे। आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणं गरजेचं आहे। नरेंद्र मोदीजींचा विकासाचा टावर असेल आणि सिम कार्ड हा काँग्रेस किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी गटाचा टाकला तर सिग्नल कसे लागतील विकासाचे? तर अजितदादा काही चुकले असं मला व्यक्तिगत रीतीने वाटत नाही आणि अजितदादा शब्दाचे पक्के आहे। त्या तिच्या मतदारांनी अजितदादाला पाठिंबा दिला तर मी घेऊन देतो। अजितदादा त्या लोकसभा क्षेत्राला अतिशय सुंदर बनवेल, माझ्या मनात दूर दूरपर्यंत ही शंका नाही।